हाय एव्हरीवन. ते इथे बघा दादू, इंजिनियर दादू, हे आमचे बाप्पू मामा आणि स्पेशली माझा नवरा, यांना मी कधीच पाहिलं नव्हतं असं चिंचा तोडून खाताना. मी पुण्यातली, मला माहीत नव्हतं हे कच्च्या चिंचाला गाभळी म्हणतात. मला पिकलेली आवडती पण ही नाही. दरे नको मला, मी नाही खात असलं. तू येडी हे बघ, आता खाऊन बघ फक्त. गाबळे तुला काय मजा माहिती? घाबोडची मजा फक्त मलाच माहित. तुम्ही कधीपासून चिंचा खायला लागला? सांग पत्याच्या घरी जाऊन पण काय करायचं सांग. आम्ही लहानपणी काय करायचं माहिती आहे का? चोरी करायची, चोरी. कलिंगड चोरा गेलो आम्ही. कलिंगड चोरले होते आम्ही. डायरेक्ट तोंडात बल्लाडा धरला, तिथे ह्यांना बल्लाडी चिंच मार खाताना खाल्ला. बघून माझे दात आंबायला लागले होते आणि मी शेवटी नाहीच खाल्ली ती चिंच. त्यानंतर हे मला ह्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होते, यांनी काय काय केलं, कशा चोरी केली, काय काय चोरून त्यांनी खाल्लंय ते. धरला चिखलात काय लागायला गेला. कलिंगड आणि ते म्हातारा आलं. मग मी असं इकडून असं बघ बशी पिल्या चल चहा प्यायला. त्या म्हाताराने आपल्याला धरून ठेवलं. चलो चल, बल्लाळाच्या कानाखाली टाकलं. ताईने बोलवले, चल आपल्याला हात लावायची हिंमत नाही झाली त्याची. चहा प्यायला चल. त्याला सांगाव पुढं चल चहा प्यायला, ताईने बोलवले. कुठं रे? हा चहा प्यायला. ते काय इथं बोल. अरे इथं बोलवलं, इथं या. हा तिथं. त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी माझं एक पार्सल आलं होतं. मी ऑनलाईन मंदिर मागवलं होतं, कारण की मला इथे पाहिजे तसं भेटत नव्हतं. मला छोटंसंच हवं होतं, त्यामुळे मी ऑनलाईनच मागवलं, जे की 8 दिवसानंतर इथे आलं होतं. आणि त्यानंतर आमचं पिल्लूला जय बापाचा खूप नाद आहे आणि तो घेऊन बसला होता. मी ते मंदिर पूर्ण स्वच्छ केलं छान. त्यानंतर मग देव त्याच्यावर बसवले आणि इथे संध्याकाळी माझी पिल्लू आरती करत बसला होता. ठेवून दे, हळूच ठेव, चटका बसन. प्रणाम कर खाली झोपून. चला.